ते पूर्ण संतप्त मंडळी उपस्थित सर्व माता भगिनी नमस्कार। खरं म्हणजे आजचा हा दिवस सप्त्यातला पहिला दिवस आहे। सगळ्यांचे सकाळीपासून गोंधळ चालू आहे, कारण आम्ही बाहेर आल्यानंतर सगळ्यांना सगळ्या गोष्टीचा कॉम्प्रोमाइज करून पुढे चालवावा लागतो। मग आता प्रवचनाच्या वेळामध्ये सुद्धा कॉम्प्रोमाइजच आहे, कारण क्षेत्रामध्ये आजच जवळपास 4 लग्न आहे। पहिला दिवस सप्त्याचा पारायणाची पहिला दिवस, घाईघाईमध्ये 2 अध्याय झाला। आता प्रवचनाची वेळ आहे। पहिला दिवस कसं जमीन त्या पद्धतीनं या सर्व कार्यक्रमाची सुरुवात होत असताना अनेक लोकांना वाटतं की आपल्या जीवनामध्ये देवदेव कधी कधी केला पाहिजे, आपल्या जीवनामध्ये भगवंताचं स्मरण कधी केलं पाहिजे। आणि अनेक लोकांना वाटतं की भगवंताचे स्मरण करायचं असेल तर नेमका काही ठरलेला वेळ असतो का, असा विचार करणाऱ्याला माझं सांगणं आहे, आध्यात्मिक क्षेत्र देवदेव करणं कधी कधी नसतो, नैमित्य नसतो, तो नित्य नियमानं होणारा हा कार्य आहे। नित्य नियमानं झाला पाहिजे, कारण हे अलौकिक क्षेत्र आहे। हे कधी येईल कधी नाही असं म्हणता येणारा नाही, कारण या पारमार्थामध्ये आपल्याला जायचं असेल, त्या भगवंताशी एक रूप व्हायचं असेल तर ह्या जीवाला नित्य नियम आपल्याला टाकून द्यावा लागतो। नित्य नियम कुणाचा असेल तर काय होतं, तर त्याच्या जीवनामध्ये सहज रीतीतून अध्यात्माशी देवदेवाशी कुठल्याही तुम्ही क्रिया घ्या, तो सहज घडून जातो। मग अशी असताना आज पहिला दिवस क्षेत्रामध्ये आलो। संत शिरोमणी मनमथ माऊलीचा पावन भूमी आहे, माऊलीचं एक तपोभूमी आहे। या भूमीमध्ये येणंच एक भाग्य असतं, कारण या भूमी एवढी पवित्र आहे, एवढी पवित्र आहे तर न कळतही सुद्धा येता आलं तर त्याच्या पदरामध्ये पुण्य पडून जातं। पुण्य कमवून घेण्याकरिता काही लागणार नाही, सहजही या भूमीमध्ये येऊन गेलं तर त्याचं पदरात पुण्य पडतं। म्हणजे पुण्य प्राप्ती करून घेण्यासाठी तर वेगळं करायची गरज नाही, परंतु आम्ही तुम्ही तर सगळे श्रावण मासाचे निमित्त साधलो। श्रावण महिना फार पवित्र महिना आहे, शिवभक्तांसाठीच फार महत्वाचा आहे, कारण ह्या भारतीय संस्कृतीमध्ये 12 महिन्यापैकी श्रावण महिन्याला फार महत्व देतो। 12 महिने कुठला आहे आपला, तर आम्ही सहज म्हणतो महाराज जानेवारी फेब्रुवारी मार्च। जानेवारी फेब्रुवारी मार्च नाही, आपला कुठला आहे तर चैत्र फाल्गुन आहे, ते आपला मास आहे। तो आपली मराठी महिना आपण म्हणतो, तर त्या मराठी महिन्यामध्ये येणारा हा श्रावण जे काही आहे हे श्रवण करण्याकरिता, भरपूर ऐकण्याकरिता आणि भगवंताची पूजा पाठ करण्याकरिता फार महत्वाचा दिवस महिना आहे। म्हणून श्रावण महिना प्रत्येक शिवभक्तांसाठी तो पर्व काळ असतो। मग अशी पर्व काळामध्ये या शिवभक्तांनी काय काय करतात, आम्ही सगळे वीरशैव लिंगायत परंपरातले आहोत। आम्ही मात्र वर्षाचे 12 महिने देवाची पूजा करणारे आहोत। शिवपूजा कधी कधी करतो का आपण, शिवपूजा आपण कधी कधी करतो का, शिवपूजा आपण वर्षाचे 12 महिन्यात करतो। शिवपूजेसाठी आपल्याला काही नियम असतो का, सोमवारच केला पाहिजे, मंगळवारच केलं पाहिजे। या वीरशैवांसाठी शिवपूजा नित्य नियमाचा आहे। वर्षाचे 12 महिने आपण शिवपूजा करणारेच आहोत, परंतु इतर जे काही आहे तो मात्र श्रावण महिन्याचं वाट पाहत बसतात। आणि काही लोक फक्त सोमवारीच पूजा करणारे असतात, आणि काही लोक महिन्यातला एक शिवरात्र करतात। परंतु श्रावण महिना मात्र एक एवढा महत्वाची महिना आहे
तर प्रतिपदापासून शेवटचा अमावास्यापर्यंत पूर्णपणे 1 महिना शिवभक्तांची पूजा जे कोणी करणार आहे, प्रत्येक माणसाने शिवपूजा करायला सुरुवात केलं प्रतिपदापासून या अमावास्यापर्यंत नित्यनेमानं फक्त 1 तांब्यावर पाणी देवावर होऊन 1 वेल व्हायला, तर आपला महादेव प्रसन्न झाला. आपले महादेव प्रसन्न झाला. कारण आपली माझ्यावर काय लागणार आहे, तर श्रद्धा भावनाने तुमचं 1 बेल फक्त लागणार आहे. तर तशी श्रावण महिन्यामध्ये अनेक ठिकाणी पूजा पाठ प्रवचन तर चालूच असतो, परंतु ते सर्व करत असताना आपल्यासाठी जे पर्व काळ म्हणजे तो या पवित्र क्षेत्र मनमत माऊलींचं या पावन भूमीमध्ये श्रावण महिन्याचं तो पूजा अनुष्ठान सुरू झालेली आहे. आणि पूजा अनुष्ठानमध्ये गुरुमाऊलींचं अनुष्ठान आहे. फक्त अनुष्ठानच नाही, गुरुमाऊलींचं अनुष्ठान आहे. म्हणजे लक्षात घ्या, या 21 दिवस इथं राहणाऱ्यांसाठी तो कसंही तुम्ही केलं तर ते पुण्याचं तुमचे परत पडणार आहे. बघा, सकाळीपासूनच तुम्ही पाहिलं इष्टलिंग पूजा होतो, तीर्थप्रसाद भेटतो आणि माऊलीचा अभिषेक होतो आणि ते झाल्यानंतर दर्शन होतो, महाप्रसाद होतो, सायंकाळी शिवपाठ होतो. मग अशी संपूर्ण काही चालत असताना शेवटचा हा 7 दिवस मात्र आपण परमरश ग्रंथाचा हा पारायण ठेवलेले आहे. आजपासून परमरश ग्रंथाचं पारायण सुरुवात झालेली आहे. मग या माऊलीच्या क्षेत्रामध्ये आपण आल्यानंतर माऊलींचं प्रतीक काहीतरी समजून घेतलंच पाहिजे. संत शिरोमणी मनमत माऊली किती लोकांना ओळख आहे, किती लोकांना माहिती आहे माऊली महाराज? माऊली माहिती नाही अशी कोणतं आहे का? प्रत्येकानं माऊली माहिती आहे. मग माऊली कुठली आहे? कपिलदारचेच आहेत ना. माऊली कपिलदारचे आहेत का? माऊली कुठले आहेत? नेगनूर. आता आपण नेगनूर म्हणतो, त्यावेळामध्ये नेगनूर असं म्हटलेले आहे, नेगनूर असं. आत्ताचे आपलं नेगनूर ते अजोड आहे. मूळ माऊलीचे गाव कुठलं आहे, तर तो कळंब माऊलीचे गाव आहे. मूळ माऊली कळंबच आहे, परंतु अजोड येऊन राहिलं आणि माता आणि पित्यांचं जे काही वास होता तो नेगनूर मध्ये माऊली जन्माला आले. आणि माऊली जन्माला याच असेल तर एक कारण होतं. त्या जंगमकुळातला माऊलीचे आई वडिलांना शिवलिंग स्वामी आणि त्या दाम्पत्याला मूळ बाळ नव्हतं. अनेक वर्ष त्याने मूल बाळासाठी खूप अपेक्षित होते, परंतु असंच लोकांमध्ये चर्चा निघाला आपण गुरु घराला गेला पाहिजे, गुरुची कृपा पात्र झाला पाहिजे. असं कळाल्यानंतर त्याने मानूर मठाला, माऊलींचे जे काही कुलगुरू आहे त्या मानूर मठाला गेले. आणि तिथं गेल्यानंतर त्यावेळातले जे काही महाराज होते तिथले, त्या मठाचे महाराजांची कृपा त्या माऊलींचं आई वडिलावर झालं. त्या माऊलींचं आई वडिलावर गुरुची कृपा झाला, आशीर्वाद झाला आणि सांगितलं वर्षभरामध्ये तुम्ही मुलाला जन्म देतो. म्हणून गुरुमाऊलीचे आशीर्वाद त्यांचा आई वडिलाला झाला. आणि गुरुमाऊलीच्या शब्दाप्रमाणे वर्षाच्या नंतर आपला माऊलीचा जन्म झाला. मग लक्षात घ्या, माऊलीचे मूळ जन्म कुठून झाला, तर गुरु कृपेमुळे झालेली आहे. म्हणूनच माऊलींचं पूर्ण चरित्र सांगायला काही वेळ नाही, आपल्याला सांगता येईल, परंतु पहिला दिवस आहे. मी फार काही खोलमध्ये जाणार नाही, कारण आपल्याला उद्यापासून सखोल असं संत शिरोमणी मनमत माऊलींचे चरित्र आणि त्याच्याबरोबर परमरश ग्रंथामधल्या एक अध्यायामधला मोजका काही विषयावर चिंतन आपल्याला करायचं आहे. कारण 7 दिवसामध्ये फक्त मनमत माऊलींचे चरित्र सांगायला 7 दिवस कमी पडल्यावर लक्षात घ्या. मनमत माऊलींचे चरित्रच आपण सांगायला बसलं तर 7 दिवस नाही, महिन्याभर तुम्ही सांगितले तरी कमीच होतो. कारण माऊलींची लीला एक झालेली नाही. माऊली लहानपणीपासूनच तुम्ही विचार केलं, जन्मल्यापासूनच माऊलींच्या अंगामध्ये एक वेगळ्या प्रकारचं ऊर्जा होतं. लहानपणीपासूनच माऊली एक वेगळ्या दिशेनं त्यांची जीवनाची प्रवाह चालू होता. असं असतानाही सुद्धा त्यांना अनेक लोकांचे मार्गदर्शन झालं, अनेक लोकांची त्यांना दिशा मिळाला. आणि महत्वाची म्हणजे मानूर मठाचे त्यावेळातले जे बसवलिंग प्रभू होते, म्हणजे त्यावेळातले नागेश महाराज, त्या दोघा महाराजांचे नाव येतो त्यांच्या चरित्रामध्ये. तर त्या 2-3 त्या मानूर मठाची गुरुमाऊलीची कृपा माऊलीवर झाल्यामुळं माऊली लहानचे मोठा होत होत त्यांच्या जीवनामध्ये साहित्य रचनेला सुरुवात केले. अनेक ग्रंथाची रचना माऊलीने केली, अनेक अभंगाची रचना माऊलीने केलं.
तर अनेक ग्रंथ, अनेक अभंगापैकी महत्वाचे ग्रंथ कुठला तर असेल तर ते परमर्षी ग्रंथ आपल्यासाठी. म्हणून परमर्षी ग्रंथाचं आपल्याला उद्यापासून, कारण आज तर खूप घाई आहे सगळ्यांना, खूप काही सांगायचं आहे, परंतु आम्ही तुम्ही समाधान आहोत. परंतु बाहेरचं गोंधळ पाहिलं तर कधी बँड वाजायला सुरू करतात काही कळत नाही, कधी कुणाचे लग्न सुरू होते कळत नाही. म्हणून फार न बोलता एवढंच मी सांगणार आहे. पहिला दिवस असल्यामुळं फक्त उदाहरणार्थ तुम्हाला सर्वांना एक सूचना आहे. तर आपल्याला उद्यापासून परमर्षी ग्रंथाचं आज 2 अध्याय झालेले आहेत. दोन्ही अध्यायाने उद्या होणाऱ्या अध्यायाचा म्हणजे उद्या जवळपास 3 अध्याय असं झाले समजा, तर 5 अध्यायावर उद्या सखोल असं प्रवचन तुम्हाला ऐकायला भेटणार आहे. म्हणून आज आणि उद्याचे प्रवचन तुम्हाला कसं करून त्या पद्धतीनं, उद्या थोडा वेळ जास्त झाले तर काय हरकत नाही, व्यवस्थितपणे उद्याच्या सत्रामध्ये आपल्याला या 4-5 अध्यायावर प्रवचन तुम्हाला सर्वांना ऐकायला भेटतो. तत्पूर्वी तुम्हाला सर्वांना एक महत्त्वाची सूचना देतो. आज तर पहिला दिवस आहे, सगळंजण जमलो, संख्या बरं कमी जास्त म्हणत बरं झाले म्हणावं लागतं, 100 संख्या झालं. मग उद्या अजून काही संख्या वाढेल. मग आपल्याला या माऊलीच्या क्षेत्रामध्ये आपण इथं आल्यानंतर 7 दिवस आम्हाला तुम्हाला सर्वांना एकत्रित राहायचं आहे. मग एकत्रित राहत असताना सर्वांनी लक्षात घेतला पाहिजे आम्ही कसं राहायला पाहिजे. इथं पहिला माझं झाला पाहिजे म्हणून जगायचे का, पंगत सुरू झाला म्हणा, पंगत सुरू झाले की पहिला जेवायचे का नंतर, विचार करा ना, पहिला जेवायचे का नंतर जेवायचं. इथं राहणार लक्षात घ्या, पहिला दुसऱ्याला जेव वाढायचं, नंतर आपण जेवण करायचं. कारण आपल्याला इथं फक्त पारायण करून जमणार नाही, आपल्या जीवनामध्ये 7 दिवसाचं शिस्त आपल्याला इथून शिकून जायचं आहे. 7 दिवस शिस्त, स्वच्छ आणि आपल्या जीवनामध्ये आपण दुसऱ्यांना कसं आपल्यासोबत घेऊन चालतो, या सर्व गोष्टी आपल्याला 7 दिवसात शिकायचं आहे. म्हणून इथं मुक्कामी राहणार आहे. जे काही बरेच लोक मुक्कामी आला तर तुम्हाला व्यवस्थित रूमची व्यवस्था केलेली आहे. काही लोकांना आता नंतर आलं तर महिला मंडळासाठी सेपरेट व्यवस्था आहे. तर महिलांसाठी व्यवस्थित तुम्ही व्यवस्था करून घेतला पाहिजे. पुरुषांसाठी व्यवस्था करून घेतला पाहिजे. आणि जागा नाहीच भेटलं तरी सुद्धा आपल्याला ह्या 2-3 हॉलमध्ये भेटले तरी सुद्धा आपल्याला इथं राहायची तयारी ठेवलंच पाहिजे. कारण आपल्याला या भूमीमध्ये 1 दिवस राहणार. एक बघा हरिपाठमध्ये म्हणतात ना, हरिपाठमध्ये खूप सुंदर सांगितलेले, देवाचा दारी उभा क्षणाभरी 4 मुक्ती साधील असं सांगितलेली आहे. मग लक्षात घ्या, हरिपाठमध्ये सांगतात देवाचं दारीमध्ये 1 क्षण थांबलं 4 मुक्ती साधून जातात म्हणे. तर तुम्ही तर इथं 7 दिवस राहणारे आहोत ना. मग 7 दिवस राहिल्यानंतर काय काय साध्य होणार नाही तुम्हाला. म्हणून 7 दिवस इथं राहत असताना प्रत्येक क्षण तुमच्या मुखातून चांगलंच निघाला पाहिजे. इथं 7 दिवस तुमचं जे काही आहे ना, मूळ वृत्ती असतो ना, काही लोकांना म्हणतो ना पण हे असंच आहे, आपण म्हणतो हे असंच माणूस आहे, पण ते इथं बदल झाला पाहिजे. इथं आल्यानंतर स्वतःला आपण म्हणतो नाही मी रागिष्टच आहे, मला हे जमणारच नाही, तो माणूस ते सगळं बाजूला ठेवून इथं राहायला पाहिजे. लक्षात घ्या, महादेव, पार्वती, गणेश आणि कार्तिकेय 4 जण कैलासमध्ये आहे. महादेव नंदीवर बसतात, पार्वती माते सिंहावर बसते आणि गणपती बाप्पा, कार्तिक महाराज. हे सगळे जे काही प्राणी आहेत सगळ्या प्राण्यांची जमते का हो? लक्षात घ्या, पृथ्वीवर या 4 प्राण्यांची जमते का? अजिबात जमणार नाही. बघा, खाली आला वाघ नंदीला पाहिल्यानंतर गप्प बसेल का? तिथे धावून जाते. मोर उंदीरला पाहिल्यानंतर शक्य आहे का नाही? पृथ्वीवर तसं राहते का? पण तिथं मात्र काय झालं, कैलास मध्ये सगळे स्वतःतलं वैर बाजूला टाकलं आणि तिथं एक होऊन राहू लागलेली आहे. लक्षात घ्या, उगं पारमार्थ करायचे नाही. आपला जे काही संस्कृती, आपले जे काही विचारधारा आहे, आपले जे काही चित्र आपण पाहतो ना, त्याच्यामधला अनेक गुण घेण्यासारखा असतो. मग एकमेकांची वैर तिथं नाहीसं करून जगतात. तर आपल्याला 7 दिवस इथं राहायचं आहे ना, मग आपले मनातलं वैर बाजूला टाकायचं, आपलं मनातलं द्वेष बाजूला टाकायचं, मनातला राग द्वेष आपले जे काही वाईटपणा आहे ना सगळे बाजूला टाकायचं. इथं आपण कसं होऊन राहायचं, भक्त होऊन राहायचं नाही, देव होऊनच राहायचं.
मग देव होऊन राहिल्यानंतर होतो काय? बघा मनमत मौल्य किती लोक अभिषेक करू लागलो, नको म्हणले तर एकमेकाच्या अंगावर पडतं. काही तर मौल्य म्हणतात कसरत म्हणून, कुणाला तर म्हणले का मौल्य अंगावर येऊ नका म्हणून, तिथेही अभिषेक करा. मौल्य निवांत आहेत का नाही? मग इथंही सुद्धा काय केलं पाहिजे? आपण बसल्यानंतर कुणाचा हा प्रति मनामध्ये वाईट न चिंतता 7 दिवस मात्र सदा कसं वेळ भेटेल त्या त्या पद्धतीनं 7 दिवस तुमचंही सुद्धा फक्त अनुष्ठान नाही, महानुष्ठान झाला पाहिजे. मोठं अनुष्ठान तुम्हाला सगळ्यांचं झालं पाहिजे. मग त्याकरिता 7 दिवस सगळ्यांनी एकमेकाला सांभाळून इथं स्वच्छ ठेवायचं. कारण हे परिसर तुम्ही गेल्यानंतर इथले लोक म्हटलं पाहिजे बाबा मुखेड महाराजांची सर्व शिष्य मंडळी आलते, मुखेड महाराजाला मानणारे मंडळी आले होते, परंतु इथं मात्र सगळे फार शांत राहिले, समाधान राहिले. म्हणून गेल्यानंतरही सुद्धा तुमचं आठवण काढलं पाहिजे. आले का लक्षात? तुम्ही गेल्यानंतरही आठवण काढलं पाहिजे. परंतु उलट एवढा लोक आले, गर्दा केले, त्रास दिले, आम्हाला हे केलं असं म्हणून घ्यायचं का आपल्याला? मग तसं नसेल तर खास करून महिला मंडळीला सांगतो, तुम्ही मात्र सगळे एकमेकाला सांभाळून, अनेक वयोवृद्ध आहेत, काय आपले वयस्कर माय आहेत, काय आजी आहेत, तर त्यांना हात धरून त्यांना घेऊन जायचं, पहिला त्यांना जेव वाढायचं. कारण त्यांची सेवा केली तरी सुद्धा ते माऊलीची सेवाची बरोबर आहे. इथं तुम्ही एकमेकांची काही सेवा केलं तर ते सरळ माऊलीला पोचणार आहे. म्हणून सर्वजण इथं एकमेकाने एक विचाराने मिळून एकत्रित राहायचं आणि 7 दिवस मात्र सगळ्याने खूप आनंदानं. वेळाची बंधन पाळा, कोणी मागे पुढे करू नका. उद्याचे तुम्हाला वेळापत्रक सांगतो, लक्षात घ्या. सकाळी ठीक 8 म्हणजे 8 वाजता इष्टलिंग पूजाला सुरुवात होतो. 8 म्हणजे 8 वाजता जे कोणी दाम्पत्य येणार आहे, उद्या मुगाव आणि बामणी लोकांचे, बामणी दोन्ही गावाचे अन्नदाते आहेत, त्यांनी आल्यानंतर पहिला त्यांना प्राधान्य द्या दाम्पत्य म्हणून पूजाला बसण्यासाठी. आणि बाकी बाहेर जाऊन कोणी येत असेल तर त्यांनी आपले इथं गणपतराव जोळशेटे आहेत, मांजरकर विश्वंभर स्वामी आहेत, विश्वनाथ ठोकर्णे आहेत आणि आपले मुलं आहेत. या 4-5 जणांपैकी कुणाला तर सूचना द्या, आपण या 2 दाम्पत्य आलेलो आहोत, आम्हाला पूजाला बसवायचं आहे. मग अशी आलेली पूजामध्ये दाम्पत्याने व्यवस्थितपणे बसायचं. आणि पूजाला बसल्यानंतर सकाळची 1 तास मात्र सगळ्यांनी आनंदाने बसून इष्टलिंग पूजामध्ये अभिषेक घ्यायचं. नंतर तिथे दाम्पत्य त्यांनी बेल व्हायचं, आरती करायचं आणि सगळंजण मिळून व्यवस्थितपणे तीर्थ प्रसाद घ्यायचं. आणि ते झाल्यानंतर सर्वजण 10 वाजेपर्यंत हे सकाळची पूजा आटपल्यानंतर 10 वाजता सगळ्यांनी फराळ करायचं, नाश्ता करून घ्यायचं. दाम्पत्य तेवढंच आपण मंदिरात जाणार आणि उद्यापासून ठीक 10 म्हणजे 10 वाजता आपल्याला पारायणाला सुरुवात करायचं. कारण काय 10 वाजता पारायण सुरू झालं तर 11:30 वाजेपर्यंत पारायण चालतो. तर 11:30 ते 12:30 जवळपास 1 तास प्रवचन तुम्हाला ऐकायला भेटतो. आणि 12:30च्या नंतर दर्शन आणि महाप्रसाद भेटतो. म्हणजे जवळजवळ 1 वाजेपर्यंत आपण सकाळचे सगळे सत्र आटोपून घेता येईल. म्हणून ठीक सकाळी 10 वाजता पारायणला बसणारे मात्र मंदिरात जायची गडबड करू नका. पारायणला बसणार, पारायण झालं, सगळं झाल्यानंतर तुम्ही निवांत दुपारी 1 तास जाऊन दर्शन करा आणि निवांत मध्ये 10 मिनिट 15 मिनिटं बसून जप करून ध्यान करून घ्या. सकाळी जाऊन उगाच सगळ्या लोकांसोबत जाऊन एकमेकाला ढकलून लोटून उगाच देवाला हात लावला रे लावला मी दर्शन करून आलो असं करू नका. आणि सगळ्यांसाठी पर्व काळ आहे. सकाळी लोकांसोबत जाऊन घाई गडबडीने दर्शन करायची गडबड इथल्या पारायणामध्ये बसलेले कुणी करू नका. कारण तुमच्यासाठी बघा सकाळी गडबड होते, दुपारून तुम्ही जाऊन बघा मंदिरात कोणी राहणार नाही. मंदिरात दुपारून खूप निवांत राहतो. मग त्यावेळामध्ये जे काही पारायण बसलेलं आहात तुम्ही दुपारी जायचं, 1-2 बेल घेऊन जायचं, माऊलीवर बेल व्हायचं, मनातून अंतकरणातून माऊलीचं दर्शन करायचं आणि बाहेरचं मंडपमध्ये बसून डोळ्या भरून माऊलीला पाहायचं, डोळे बंद करून माऊलीचं, गुरुचं, आपलं गुरुचं, कुलदेवताचं, आई वडिलांचं सगळ्यांची स्मरण करत बसायचं, ध्यान करत बसायचं. मग ते 10-15 मिनिटं मात्र तुम्हाला स्वतःची ओळख होत. कारण माऊलीचं ह्या परिसरामध्ये आनंदानं तुम्हाला 10-15 मिनिट बसायला भेटतो ना. तो दुपारच्या नंतर प्रसाद करून निवांत तुम्ही जा, काही गडबड नाही. आणि दुपारी महाप्रसाद झाल्यानंतर अनेक लोकांना इथं दुपारी आराम करा आणि ठीक 5 वाजता शिवपाठाला तयार राहायचं. सायंकाळी ठीक 5 वाजता सुंदर शिवपाठ, मध्ये जमलं मध्ये करा, पाऊस काय नसेल तर बाहेर करून तुम्हाला रिंगण खेळा, पावला खेळा आणि फुगडी खेळा. 5 पासून 7 वाजेपर्यंत आनंदाने शिवपाठ करायचा. शिवपाठाला काहीच अडचणी नाही. ठीक सायंकाळी 5 ते 7 2 तास
शिवपाठ करायचं, रात्रीचा शिवपाठ आरती झाल्यानंतर रात्री प्रसाद करून लवकर लवकर आराम करायचा. असं उद्यापासून हे 7 दिवसाचे पूर्ण सत्र चालणार आहे. त्या सर्व गोष्टी सर्वांनी नोंद घ्या आणि अनेक ठिकाणी काही अडचणी आले तर आपले अनेक लोक इथं आहेत, त्यांना विचारून घ्या, त्यांच्यासोबत चर्चा करा. स्वतःहून काहीतरी मला कळते असं सांगण्यापेक्षा चर्चा करून, हे 7 दिवस आपल्याला सगळ्यांना सोबत राहायचं आहे. म्हणून सर्वांनी या सर्व गोष्टीचा विचारपूर्वक आणि मनाला अंतःकरणातून इथं तिकडे आलात ना घरातलं तर विचार सोडून टाकायचं. भर झालं इथं फोन लागत नाहीतर एवढा 15-20 मिनिटांमध्ये प्रत्येकाचे 2-4 फोन येऊन गेलं असतं, सगळ्यांचे लक्ष विचलित झालं असतं ना. आता फोन येत नाही बरं आहे, पण फोन येत नाही बरं आहे, पण मन मात्र शांत बसते का? मनात तर वाटतेच काय चाललंय घराकडे म्हणून. परंतु उद्यापासून सगळं काही विसरून जायचं. 7 दिवस म्हणजे आता आम्ही तुम्हीच काय झालो तर माऊलीचीच लेकरू झालो. 7 दिवस म्हणजे संत शिरोमणी मनमथ माऊलीचं लेकरू म्हणून या दरबारमध्ये सर्वांनी आनंदाने इथं राहायचं आहे. म्हणून आता जे काही प्रसाद सेवा करणारे पुण्यातले सर्व सद्भक्त मंडळी, आज त्यांचं प्रसाद सेवा आहे. तर सर्वांनी आता महाप्रसाद सुद्धा तयार झालेले आहे. तर आता झाल्यानंतर सर्वांनी रांगेनं लांबूनच दर्शन करायचं. सकाळी पूजेमध्ये आल्यानंतर सर्वांना स्पर्श दर्शन भेटतं. पण अनुष्ठान चालू असल्यामुळे तुम्ही काही गडबडीनं दर्शन घेण्यापेक्षा इथं मी अजून 15-20 मिनिटं बसतो. सर्वांनी रांगेने येऊन दर्शन करा आणि महाप्रसादाला सुरुवात करा अशी या ठिकाणी सूचना देतो. आणि आजचं अन्नदान करणारे पुर्णा ग्रामस्थ आणि उपस्थित तुम्हा सर्वांना संत शिरोमणी मनमथ माऊली, बसवादी प्रमथगण, मनमथादी संतगण सर्वांचे कृपा व सर्वांचा मस्तकावर असून या ठिकाणी शुभ आशीर्वाद व्यक्त करून माझं वडले विराम देतो. शिवम भयात सांब जय नमः पार्वते शिव हर हर. भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे. हर 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 हर.